गुड मॉर्निंग सखींनो, कशा आहात तुम्ही सर्वजण। तर आज आम्ही जाणार आहोत अजून एका ठिकाणी जे आहे म्युनिकमध्येच। ते सेंटर ऑफ म्युनिक आहे, मराइन प्लाझ। तर तिथं चर्च वगैरे खूप छान छान असे आहेत आणि मार्केट म्हणतात ना आपण, जसं लोकल मार्केट जसं असतं आपल्याकडे त्याप्रमाणे तिथं मार्केट भरतं। तर खूप छान आहे तिथं। तर मी तुम्हाला तिथलं सर्व काही शेअर करणार आहे। तर आत्ता आम्ही आलेलो आहोत सकाळी वॉकिंगसाठी। तर तुम्ही बघत असाल की किती छान आहे बाहेर इथं। तर इथं झेंडूची फुले तसेच रोजेस आहेत वेगवेगळ्या टाईपचे, आणि इथं कोण असं तोडून वगैरे घेऊन जात नाही। खूप मेंटेन केलं जातं ह्यांना, आणि खरंच आहे ना बघून खूप छान वाटतं सकाळी सकाळी। तर आम्ही नाश्ता आणि दुपारचं जेवण सर्व संपवून आम्ही आलेलो आहोत मराइन प्लाझला। तर तुम्ही तर बघू शकता की खूप छान छान असे इथं वर्क केलेलं आहे। चर्च खूप छान छान आहे तिथं, आणि त्यामध्ये त्यांनी वर्क जे केलेलं आहे ना ते खूप छान आहे। इथं तुम्हाला खूप सारे हॉटेल्ससुद्धा आहे। तसेच इथं तुम्हाला मार्केटमध्ये जे काही तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्हाला सर्व काही इथं अवेलेबल आहे।
तर मार्केटहून आम्ही गेलो लीडरला आणि तिथनं थोडंसं सामान आम्ही घेतलं घरासाठी. तर काय काय घेतलेलं आहे तुम्हाला पटकन मी दाखवते. तर पॅटीस घेतलेलं आहे, पोटॅटो पॅटीस. तर 9 स्टूक म्हणजे 9 पीसेस असतात त्यामध्ये. तर इथं सर्व याप्रमाणेच मिळतात तुम्हाला. पॅटीस, सुशी म्हणतात ते, तसंच पास्ता. फ्रूट्समध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन असतात. तर आम्ही ॲपल आणलेला आहे 1 kg आणि अनिशा पण एक्सायटेड आहे बघायला. तर तिला आम्ही आज एक स्पेशल आणलेलं आहे, तिला ते बघायचं आहे. तर काय ते तुम्हाला सांगते. तर पास्ताचे 2 पॅकेट आणलेले आहेत. व्हीट पास्ता आहे. तसंच ॲपल आणलेले आहेत 1 kg. तर इथं सर्वजण सॅलॅड खातात, जास्ती करून सॅलॅड खातात. तर तुम्हाला मार्केटमध्ये सॅलॅडचे रेडीमेडसुद्धा त्यांनी ठेवलेले असतात. जास्ती करून तेच लोक इथे घेतात, कारण तेवढा वेळ त्यांच्याकडे नसतो. पटकन ग्रॅब करतात आणि ऑफिसला किंवा वर्कला त्यांना कुठे जायचं असेल तर हे घेऊन जातात आणि खातात. तर आम्ही ते कसं असतं हे बघण्यासाठी फर्स्ट टाईम आणलेलं आहे. तर 150 ग्रॅमचं आहे हे. ह्यामध्ये एक छोटं सॉस टाईप दिलेलं असतं, तर ते ह्यामध्ये घालून जस्ट खायचं आहे. खूप इझी आहे हे, एवढं काही जास्त त्याला वेळ किंवा मेहनत लागत नाही करायला. तर आम्ही खाल्लेलं आहे फर्स्ट टाईम आणि ह्याची टेस्टसुद्धा छान होती. तशी खूप यमी म्हणता येत नाही, ऑफकोर्स यामध्ये व्हेजिटेबल्स वगैरे असतात त्यामुळे. तर ह्यावरती जे सॉस टाकलेलं आहे त्यामुळे ह्याची टेस्ट छान झाली आणि अनिशीनंसुद्धा हे खाल्लेलं आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.